नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। यामध्ये आपण करंट अफेअरचे काही क्वेश्चन्स घेत असतो, तर जुलै महिन्यातील करंट अफेअरचे आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत। तर लक्ष द्या मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, नुकतेच न्यायिक कार्यवाहीचे थेट प्रसारण यूट्यूब चॅनलवर करणारे भारतातील पहिले हायकोर्ट कोणते बनले आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण करणारे पहिले हायकोर्ट बनले आहे गुजरात येथील हायकोर्ट। ही माहिती लक्षात ठेवाल। सुप्रीम कोर्टची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर कलम 124 मध्ये सुप्रीम कोर्टची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे। आणि सध्या सुप्रीम कोर्टमध्ये किती न्यायाधीश आहेत असं जर आपल्याला विचारलं तर सुप्रीम कोर्टमध्ये सध्या 1 सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश आहेत। ही माहिती लक्षात ठेवाल। आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर NV रमन्ना हे सुप्रीम कोर्टचे 48वे सरन्यायाधीश आहे। गुजरात हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आहेत विक्रमनाथ। इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार सर्वात जलद गतीने न्याय देणारे भारतातील कोणते उच्च न्यायालय आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर महाराष्ट्रातील बॉम्बे उच्च न्यायालय हे सर्वात जलद गतीने न्याय देणारे पहिले उच्च न्यायालय बनले आहे। दीपंकर दत्ता हे महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। ही माहिती लक्षात ठेवाल। प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत। 25वे उच्च न्यायालय आंध्र प्रदेश येथील अमरावती या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। उच्च न्यायालयाची तरतूद राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे। छत्तीसगडबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर। छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल आणि छत्तीसगडचे राज्यपाल आहेत अनुसुया उइके। मनरेगा अंतर्गत सर्वात जास्त रोजगार प्राप्त करून देणारे राज्य कोणते असं जर आपल्याला विचारलं तर छत्तीसगड हे राज्य आहे ज्याने मनरेगा अंतर्गत सर्वात जास्त रोजगार प्राप्त करून दिलेला आहे। आणि छत्तीसगड या राज्याला धानाचा कटोरा असं सुद्धा म्हटलं जाते। ही माहिती लक्षात ठेवाल। गुजरातबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्वाचन क्षेत्र आहे। आणि गुजरातचे मुख्यमंत्री आहेत विजय रुपानी आणि गुजरातचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। ही माहिती लक्षात ठेवाल। आणि गुजरात येथील भावनगर या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला लायकेन पार्क तयार करण्यात आलेला आहे। गुजरात येथील अहमदाबाद या ठिकाणी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात आलेले आहे आणि त्या क्रिकेट स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे आहे। अगोदर त्या क्रिकेट स्टेडियमचे नाव मोटेरा स्टेडियम होते, त्यानंतर त्या क्रिकेट स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे ठेवण्यात आले आणि आता त्याच क्रिकेट स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आलेले आहे। आणि जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते तर नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे। ही माहिती लक्षात ठेवाल। उत्तर प्रदेशबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ, जे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे निर्वाचन क्षेत्र आहे। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ हे गोमती नदीच्या किनारी वसलेली आहे। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। ही माहिती लक्षात ठेवाल। आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्वनिधी योजनेअंतर्गत सर्वात टॉपवर असणारे राज्य कोणते किंवा स्वनिधी योजनेचे अवलंबन करणारे सर्वात टॉपचे राज्य कोणते असं जर आपल्याला विचारलं असेल तर उत्तर प्रदेश हे राज्य स्वनिधी योजनेत टॉपवर आहे। स्वनिधी योजना म्हणजे होते स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर योजना आणि त्या योजनेमध्ये जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत तर त्यांना 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते। महाराष्ट्राबद्दल जर प्रश्न आपल्याला विचारला तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी NSEचे मुख्यालय आहे। NSE म्हणजे होते नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSEचे मुख्यालयसुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आहे। BSE म्हणजे होते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सेबीचे मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आहे। सेबी म्हणजे होते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि सेबीचे अध्यक्ष आहेत अजय त्यागी। ही माहिती लक्षात ठेवाल।
RBIचे मुख्यालयसुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आहे। RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यालाच भारताची मध्यवर्ती बँक असं म्हटलं जाते आणि RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ला करण्यात आली। हिल्टन यंग कमिशननुसार RBIची स्थापना करण्यात आली आणि ज्यावेळी RBIची स्थापना करण्यात आली त्यावेळी RBIचे गव्हर्नर होते ऑस्बर्न स्मिथ आणि RBIचे राष्ट्रीयकरण हे 1949ला करण्यात आले। RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत। आणि आता RBIचे गव्हर्नर कोण असं जर आपल्याला विचारलं तर शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत। आणि RBIमध्ये 1 गव्हर्नर असतात आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। चौथे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर कोण असं जर आपल्याला विचारलं तर TB रविशंकर हे चौथे डेप्युटी गव्हर्नर काही दिवसांअगोदरच नियुक्त झालेले आहे। RBIला बँकांची बँक असं सुद्धा म्हटलं जाते, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। तर RBIबद्दल आपल्याला अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात। MPSC किंवा पोलीस भरती, तलाठी कोणत्याही परीक्षेत असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर ही माहिती लक्षात ठेवाल। नंतरचा प्रश्न आहे अमराबाद टायगर रिझर्व जे नुकतेच चर्चेत होते ते कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर अमराबाद टायगर रिझर्व तेलंगणा या राज्यात स्थित आहे, ही माहिती लक्षात ठेवाल। किंवा आपल्याला वन्यजीव रिपोर्ट 2018बद्दल परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्यामध्ये एकूण वाघांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर वन्यजीव रिपोर्ट 2018नुसार भारतात एकूण वाघांची संख्या आहे 2967 आणि त्यापैकी सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत असं जर आपल्याला विचारलं असेल तर सर्वात जास्त वाघ हे मध्य प्रदेश या राज्यात आहेत। मध्य प्रदेशमध्ये एकूण 526 वाघ आहेत। आणि वाघांच्या संख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते असं जर आपल्याला विचारलं असेल तर कर्नाटक हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, जिथे 524 वाघ आहेत, ही माहिती लक्षात ठेवाल। आणि तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते असं जर आपल्याला विचारलं असेल तर उत्तराखंड हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, जिथे 442 वाघ आहेत, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। भारतातील सर्वात पहिला ग्लास ब्रिज कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला तर उत्तराखंड येथील ऋषिकेश या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला ग्लास ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून आणि उत्तराखंडची उन्हाळी राजधानी बनली आहे गैरसेन। सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते असं जर आपल्याला विचारलं असेल तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, जे उत्तराखंड या राज्यात आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला कोणत्याही परीक्षेत विचारले जाऊ शकतात। आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतो 51वे टायगर रिझर्व कोणते बनले आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर तामिळनाडू या राज्यात 51वे टायगर रिझर्व विल्लीपुथू मेघामलाई टायगर रिझर्व बनले आहे, ही माहिती लक्षात ठेवाल। भारतात एकूण 52 टायगर रिझर्व आहेत आणि 52वे टायगर रिझर्व कोणत्या राज्यात बनले आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर राजस्थान या राज्यात 52वे टायगर रिझर्व बनले आहे। त्या टायगर रिझर्वचे नाव आहे रामगड विषधारी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, ही माहिती लक्षात ठेवाल। राजस्थानची राजधानी आहे जयपूर आणि राजस्थानची राजधानी जयपूरला पिंक सिटी असं सुद्धा म्हटलं जाते। आणि 2019मध्ये युनेस्कोने राजस्थानची राजधानी जयपूरला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील केलेला आहे। युनेस्को म्हणजे होते युनायटेड नेशन्स एज्युकेशनल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ही संस्था फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे, ही माहिती लक्षात ठेवाल। राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत। उत्तर प्रदेश हे पिलीभीत टायगर रिझर्वसाठी चर्चेत आहे। 2020पर्यंत वाघांची संख्या दुप्पट केल्यामुळे पिलीभीत टायगर रिझर्वला T2 इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे, ही माहिती लक्षात ठेवाल। तेलंगणाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद आणि भारतातील सर्वात पहिला ब्लॉकचेन जिल्हा कोणता असं जर आपल्याला विचारलं तर हैदराबाद हा भारतातील सर्वात पहिला ब्लॉकचेन जिल्हा आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर राव आणि तेलंगणाच्या राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। तामिळनाडूबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला, तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई आणि तामिळनाडूची राजधानी चेन्नई या ठिकाणी TVSचे मुख्यालय आहे। प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो भारतातील सर्वात पहिली इथेनॉलवर चालणारी बाईक कोणत्या कंपनीने तयार केली असं जर आपल्याला विचारलं असेल तर
इथेनॉलवर चालणारी बाईक, भारतातील सर्वात पहिली इथेनॉलवर चालणारी बाईक TVS या कंपनीने तयार केलेली आहे। महेंद्रसिंग धोनी हे TVS या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर आहेत, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। नंतरचा प्रश्न आहे, भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौसेनेद्वारा सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय, असं जर आपल्याला विचारलं असेल तर ओमानच्या खाडीमध्ये काही जहाजांचे नुकसान झाले होते आणि त्या कारणामुळे भारतीय नौसेनेद्वारे एक ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि त्या ऑपरेशनचे नाव काय, असं जर आपल्याला विचारलं तर ऑपरेशन संकल्प हे त्या ऑपरेशनचे नाव आहे। तिन्ही सेनांचे प्रमुख कोण असतात, असं जर आपल्याला विचारलं असेल तर राष्ट्रपती हे तीनही सेनांचे प्रमुख असतात। आणि आपल्याला प्रश्न विचारला भूदलाचे प्रमुख कोण, असं जर आपल्याला विचारलं असेल तर मनोज मुकुंद नरवणे हे भूदल प्रमुख आहेत। नौदलाचे प्रमुख कोण, असं जर आपल्याला विचारलं तर करमवीर सिंग हे नौदलाचे प्रमुख आहेत। आणि वायुदलाचे प्रमुख कोण, असं जर आपल्याला विचारलं असेल तर RK सिंग भदौरिया हे वायुदलाचे प्रमुख आहेत, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। आणि आपल्याला ऑपरेशन वेनिलाबद्दल जर प्रश्न विचारला असेल तर काही दिवसांअगोदर मेडागास्कर या ठिकाणी चक्रीवादळ आले होते आणि तेथील लोकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने सुरू केलेले ऑपरेशन आहे, ही माहिती लक्षात ठेवाल। ऑपरेशन समुद्र सेतूबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। ज्यावेळी कोरोनाची सुरुवात होती आणि लॉकडाऊन लागले होते त्यावेळी भारतातील लोक इतर देशात जर राहत असेल तर त्यांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू हे लॉन्च करण्यात आले होते। ऑपरेशन समुद्र सेतू 2 हे कशासाठी लॉन्च करण्यात आले, असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारतात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन समुद्र सेतू 2 लॉन्च करण्यात आले होते, ही माहिती लक्षात ठेवाल। नंतरचा प्रश्न आहे, नुकताच कोणत्या देशाने जगातील सर्वात तेज इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, असं जर आपल्याला विचारलं असेल तर जपान या देशाने जगातील सर्वात फास्ट इंटरनेटचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे। जपानबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर कोणत्या देशाने तयार केले, असं जर आपल्याला विचारलं असेल तर जपान या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर तयार केलेले आहे आणि त्या सुपर कम्प्युटरचे नाव आहे फुकागो, जे 500 सुपर कम्प्युटर्समधून जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर आहे। आणि भारताचे सुपर कम्प्युटर कोणते, जे जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटरच्या यादीमध्ये 63व्या स्थानावर आहे, असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारतातील परमसिद्धी सुपर कम्प्युटर हे जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटरच्या यादीमध्ये 63व्या स्थानावर आहे, ही माहिती लक्षात ठेवाल। जपानबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जपानमध्ये 4 बेट आहेत, होन्शो, शिकोको, होकायडो आणि क्योशो असे 4 बेट आहेत आणि जपानची राजधानी टोकियो हे होन्शू बेटावर आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। जपानचे प्रधानमंत्री आहेत योशिहिदे सुगा। जपानचे या अगोदर प्रधानमंत्री होते शिंजो अबे, ज्यांना 2021चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। उत्तर कोरियाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर उत्तर कोरियाचे हुकुमशहा कोण, असं जर आपल्याला विचारलं तर किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे हुकुमशहा आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये मंकी बी व्हायरसचे संक्रमण असणारा पहिला पेशंट आढळलेला आहे, असं जर आपल्याला विचारलं असेल तर चीन या देशामध्ये मंकी बी व्हायरसचे संक्रमण असणारा पेशंट आढळलेला आहे। चीनची राजधानी आहे बीजिंग आणि चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी SCOचे मुख्यालय आहे। SCO म्हणजे होते शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन। चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत शी जिनपिंग। केनियाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर केनियाची राजधानी आहे नैरोबी आणि केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी UNEPचे मुख्यालय आहे। UNEP म्हणजे होते युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, जे जागतिक पर्यावरणावर नियंत्रण करणारी संस्था आहे। श्रीलंकाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर श्रीलंकेची कमर्शियल कॅपिटल काय, असं जर आपल्याला विचारलं तर कोलंबो ही श्रीलंकेची कमर्शियल कॅपिटल आहे। आणि एक्झिक्युटिव्ह कॅपिटल काय, असं जर आपल्याला विचारलं असेल तर श्री जयवर्धनपुरे कोट्टा ही श्रीलंकेची एक्झिक्युटिव्ह कॅपिटल आहे। श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत गोटबाया राजपक्षे आणि श्रीलंकेचे प्रधानमंत्री आहेत महेंद्र राजपक्षे। नेपाळबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना नवीन प्रधानमंत्री नियुक्त करण्यासाठी आदेश दिलेला आहे आणि आता नेपाळचे नवीन प्रधानमंत्री बनले आहेत शेर बहादूर देउबा। या अगोदर नेपाळचे प्रधानमंत्री होते
KP शर्मा ओली ही माहिती लक्षात ठेवाल। नेपाळची राजधानी आहे काठमांडू आणि नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी सार्कचे मुख्यालय आहे। सार्क म्हणजे होते साऊथ ईस्ट असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन आणि सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे। जगातील सर्वात उंच शिखर कोणते असं जर आपल्याला विचारलं तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 8,848 मीटर आहे आणि ते नेपाळ या देशात आहे। नेपाळ या देशात माउंट एव्हरेस्टला सागरमाथा या नावाने संबोधलं जाते। नंतरचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाला ICCचे असोसिएट मेंबर म्हणून सामील केले गेले आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर मंगोलिया, तजाकिस्तान आणि स्वित्झर्लंड या तीनही देशांना ICCचे असोसिएट मेंबर्स म्हणून सामील केलं गेलं आहे। ICCमध्ये एकूण असोसिएट मेंबर्स किती असं जर आपल्याला विचारलं तर ICCमध्ये एकूण 94 असोसिएट मेंबर्स आहेत आणि ICCमध्ये एकूण किती देश सदस्य आहेत असं जर आपल्याला विचारलं असेल तर एकूण 106 देश ICCमध्ये सदस्य आहेत। ICC म्हणजे होते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल। ICCची स्थापना 1909 मध्ये करण्यात आली। ICCचे मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे आणि जगातील सर्वात मोठा उंच झुला हा सुद्धा दुबई या ठिकाणी आहे। ICCचे अध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर ग्रेग बार्कले हे ICCचे अध्यक्ष आहेत, जे न्यूझीलंड या देशाचे रहिवासी आहेत। आणि ICCचे CEO कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर मनू साहनी हे ICCचे CEO आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। BCCI बद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतो तर BCCI म्हणजे होते बोर्ड ऑफ क्रिकेट काउन्सिल इन इंडिया। BCCIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। सौरभ गांगुली हे BCCIचे अध्यक्ष आहेत आणि जय शहा हे BCCIचे सचिव आहेत। काही दिवसांअगोदर SCOची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली तर ती कोणत्या देशात पार पडली असं जर आपल्याला विचारलं असेल तर तजाकिस्तान या देशात SCOची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर भारताचे प्रतिनिधित्व विदेश मंत्री S जयशंकर यांनी केले। स्वित्झर्लंडबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर स्वित्झर्लंड येथील जेनेवा या ठिकाणी WHOचे मुख्यालय आहे। WHO म्हणजे होते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। WHOची स्थापना 7 एप्रिल 1948ला करण्यात आली, त्यामुळे 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। WHOचे महानिदेशक कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर टेड्रोस अदानोम हे WHOचे महानिदेशक आहेत, जे इथिओपिया या देशाचे रहिवासी आहेत आणि इथिओपिया हा देश आफ्रिकन देश आहे। आणि आपल्याला जर प्रश्न विचारला 2019चा शांतीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर इथिओपियाचे प्रधानमंत्री अबी अहमद अली यांना 2019चा शांतीचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता। नंतरचा प्रश्न आहे, नुकतेच राज्यसभेत सभागृहाचे उपनेता कोण बनले आहेत तर संसदेचे 2 सभागृह असतात, एक राज्यसभा आणि एक लोकसभा। राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे। राज्यसभेची सदस्य संख्या किती असं जर आपल्याला विचारलं असेल तर 250 सदस्य हे राज्यसभेत असतात आणि 552 सदस्य हे लोकसभेत असतात। सध्या लोकसभेत किती सदस्य आहेत असं जर आपल्याला विचारलं तर 545 सदस्य हे लोकसभेत आहेत आणि 245 सदस्य हे राज्यसभेत आहेत। राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे, जे कधीही विसर्जित होत नाही। राज्यसभेचे सभापती आहेत व्यंकय्या नायडू आणि व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती आहेत। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात। राज्यसभा या सभागृहाचे उपनेता कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर मुख्तार अब्बास नक्वी हे राज्यसभा या सभागृहाचे उपनेता बनले आहेत, जे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। आणि राज्यसभा या सभागृहाचे सभागृह नेता कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर पीयूष गोयल हे राज्यसभा या सभागृहाचे सभागृह नेता बनले आहेत आणि पीयूष गोयल हे वाणिज्य मंत्री व कपडा मंत्री आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। पीयूष गोयल हे या अगोदर रेल्वे मंत्री होते आणि या अगोदर राज्यसभेचे सभागृह नेता होते। थावरचंद गहलोत जे आता कर्नाटकचे राज्यपाल बनलेले आहेत, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। आणि थावरचंद गहलोत हे अगोदर केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री होते। आपल्याला राज्यसभा या सभागृहाचे विरोधी पक्ष नेता कोण आहेत असं जर आपल्याला विचारलं असेल तर मल्लिकार्जुन खडगे हे राज्यसभा या सभागृहाचे विरोधी पक्षाचे नेता आहेत। नंतरचा प्रश्न आहे, 2021ची एशिया प्रशांत आर्थिक
सहयोग बैठक कोणत्या देशात होणार आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर 2021ची एशिया प्रशांत आर्थिक सहयोग बैठक ही न्यूझीलंड या देशात होणार आहे। जेसिका अर्डन या न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री आहेत आणि न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात मूळच्या भारतीय असणाऱ्या कोणत्या महिला आहेत असं जर आपल्याला विचारलं तर प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंड येथील मंत्रिमंडळात कार्यरत आहे। इस्रायलबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर चर्चेत असणारे अल अक्सा मस्जिद हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे असं जर आपल्याला विचारलं तर इस्रायलची राजधानी जेरुसलेम या ठिकाणी चर्चेत असणारे अल अक्सा मस्जिद स्थित आहे। नेफ्ताली बेनेट हे इस्रायलचे नवीन प्रधानमंत्री बनले आहेत आणि या अगोदर इस्रायलचे प्रधानमंत्री होते बेंजामिन नेतन्याहू, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। रशियाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर रशियाकडून आपण S-400 मिसाईल्स आयात करत असतो आणि रशियाने आता S-500 मिसाईल्स तयार केलेले आहेत। व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत जे 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष या पदावर कार्यरत राहणार आहेत आणि रशियाचे प्रधानमंत्री आहेत मिखाईल मिशुस्टिन, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। तर अशा प्रकारचे आजचे करंट अफेअर्स आपले कंप्लीट झालेले आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जर तुम्हाला ऑफलाईन बॅच लावायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। ऑफलाईन बॅचमध्ये हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी, सायन्स, मॅथ, रिजनिंग, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर हे सगळे सब्जेक्ट शिकवले जातात आणि जर तुम्हाला ऑफलाईन बॅच लावायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा दृष्टी अकॅडमी या ठिकाणी संपर्क करू शकता। धन्यवाद मित्रांनो।